सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आजचा एपिसोड पूर्ण गेलाय। त्याचे गेस्ट आले होते, जसं की वाणी कपूर होती, तापसी पन्नू होती, फरदीन खान होता, पुन्हा अक्षय कुमार, असे बरेच सारे लोक आहेत ते गेस्ट म्हणून आलेले होते आज। आणि अक्षय कुमार किती छान बोलतात ते मराठी, खूप छान बोलले ते मराठीमध्ये। आणि रितेश देशमुख आणि हे चांगलेच मित्र आहेत, खूप सारे फिल्म्स आहेत त्यांनी सोबत केलेले, जसे की हाऊसफुल वगैरे जे मूवी आहे ते सर्व एक सोबतच केलेले आहे। तर दोघांची खूप खास मैत्री आहे। तर इथे ते त्यामुळे आले। महेश मांजरेकर जेव्हा होते तेव्हा कोणी येत नव्हतं, तसं तर आता रितेश सरांमुळे कुणी ना कुणी आता सतत प्रत्येक आठवड्यामध्ये चालतच येणार आहेत। प्रत्येक जण आपल्या शोचं प्रमोशन करण्यासाठी तर येणारच ना। तर इथे आल्यानंतर खूप छान, म्हणजे त्यांनी जे काही बोलले सूरज सोबत आणि आर्या सोबत खूप छान बोलले। तर इथं पहिल्यांदा रितेश सरांनी स्वागत केलं यांचं सर्वांचं, त्यानंतर ओळख करून दिली सर्वांची, नंतर गेले घरामध्ये। अक्षय कुमार सुरुवातीला गेले आणि म्हटले वर्षाताईंसोबत पण बोलले। वर्षाताईंना म्हटले वर्षा तू खूप दिवसांना दिसली मला। तर ते पण दोघांचं खूप छान म्हणजे बोलणं, त्यांनीही मूवीज केलेल्या आहे सोबतच। तर इथे सांगायचं झालं तर सर्वांशी बोलणं झालं सर्वांना, म्हणजे सर्वात प्रथम आर्याशी ओळख झाली, आर्या कशी काय। पुन्हा अभिजितचं जे दादा आहेत त्यांचेही गाणं त्यांनाही म्हणायला लावलं की तुमचं जे गाणं आहे ते म्हणा, तर ते पण खूप सुंदर गातात। तर इथे त्यानंतर जर पाहायला गेलं तर आर्यासोबत पण आर्याही खूप छान रॅप करते असं त्यांनी सांगितलं। आर्यालाही स्पेशल रॅप बनवायला लावला होता, तो पण खूप छान होता, सर्वांनी बघितला तो पण। आणि इथे राहिला प्रश्न सूरजचा, तर सूरज सर्वांनाच आवडतो, जो झापूक झुपूक झापूक झुपूक जो त्याचा डान्स आहे तो सर्वांना करायला लावला। पुन्हा त्याचा जो गुलीगत जो धोका जो डायलॉग आहे बुक्कीट टेंगोळ, हे सुद्धा सर्वांनी म्हणजे करायला लावलं त्याला। आणि सूरजने त्यांना सुद्धा करायला लावला डान्स, आणि त्यांनी सुद्धा केला। आणि सूरजने एक डायलॉग मारला होता, तो त्यांना बोलताच नाही आला मराठीमध्ये, तर ते बोलले नाही बाबा मला नाही येते आता हे बोलायला। तर ते काहीच म्हणजे त्यांचं म्हणजे चांगलीच ओळख झाली। त्यानंतर आर्यासोबतही त्यांनी खूप वेळ संभाषण केलं। त्यानंतर मग विषय निघाला जान्हवीचा, तर जान्हवी नाही होऊन पडली। तर हा मॅटर असा आहे की एक 4 ते 5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे मागच्या सोमवारची। तर इथे जी काही करन्सी होती आर्या आणि जान्हवीला भेटलेली, तर अभिजित आणि यांच्यासोबत जे काही वाद झाले होते यांचे, तर त्यामध्ये निकीने सांगितलं की त्यांना त्रास द्यायला नव्हता पाहिजे, चांगलं नाही केलं आपण, वाईट केलं। तर त्यामध्ये जान्हवी अरबाज हे सर्वच वाईट झालेले होते त्यांच्याशी। पण निकी काय करते, यांच्या सर्वांशी गोड आहे, म्हणजे जसं की अभिजित सोबत चांगली बोलती। तर इथे तोच प्रश्न आला। जान्हवी बोलली होती, इरिना पण होती तिथं आणि वैभव पण होता, लिव्हिंग एरियामध्ये बोलत होते ते की म्हणजे जान्हवी म्हणत होती सगळं आपण करायचं आणि क्रेडिट ही घेऊन जाते। तर रितेश सरांनी सांगितलं की तू अशी अशी बोलली होती, ती तोंडावर नाही होऊन पडली, नाही मी बोललेच नाही। मग त्यांना खूप राग आला। तर त्यानंतर मग थोडा वेळ त्यांनी ब्रेक घेतला आणि ते बाहेर गेले। तर जान्हवीचं जर सांगायचं झालं तर जान्हवीला खूप वाईट वाटलं की माझा जो ग्रुप आहे मला ही निकी ग्रुपमधून काढून टाकते का। निकीचं सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण जान्हवीने असं बोलायला नको होतं। तर निकी सुद्धा रडली बाहेर जाऊन, आणि जान्हवीला तो खूपच त्रास होत होता, आणि ऍक्च्युली तिला त्रास होतच होता। तर डॉक्टरांकडे नेलं, तिचं चांगलं म्हणजे नेलं। तर त्यानंतर चांगल्या स्पिरिटनी उभी राहिली आणि पुन्हा आली आणि बोलायला लागली की नाही मी लिव्हिंग एरियामध्ये जाणार आहे, मी बोलणार आहे सर्वांशी। तर दोघींचं पुन्हा पॅचअप पण झालं, त्यांचं काय आता एकत्रच राहणार आहे त्या, त्यांनाही माहिती आपलं दोघींशिवाय होणार नाहीये काहीच। आणि त्यांचा मेन म्हणजे मुद्दा दोघींचा असतो वर्षाताई, आणि वर्षाताईचाही मुद्दा असतो या दोघी। बघू आता ह्या आठवड्यामध्ये काय होतंय, काय करतात वर्षाताई पण आणि या दोघी पण। तर जाताना तरी ते सरांनी चांगलं बूस्ट करून गेलेले आहेत सर्वांनाच। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इविक्शन झालेलं नाहीये ह्या आठवड्यामध्ये कुणाचंच, तर म्हणजे सर्वच सेफ झालेले आहे, सेव्ह झालेले आहे सगळेच। तर इथे सर्वात जास्त मत तर सूरजलाच होतं, निकीलाही त्यांनी डावलून पुढे गेलेला आहे। सूरज सर्वांना सर्व महाराष्ट्राला सूरज आवडतो आहे। तर इथे सूरजचा जो गेम आहे तो, आणि कालच सरांनी तारीफ पण केली आहे रितेश सरांनी की बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये असं कोणीच नाहीये की झाडू लावायला, की म्हणजे तो जो झाडूचं काम करतो ना, तर असं कोणीच नाही म्हणत। आणि मी पण पाहिलेलं आहे की बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत कोणीच म्हणत नाही की मी झाडू लावायला तयार आहे। प्रत्येक जण म्हणतं की नाही नाही मी ही ड्युटी घेणार नाही, मी ह्या आठवड्यात केली, मी आता नाही करू शकत। तर तसंच पाहिलं गेलं तर सूरज म्हटला नाही मी नाही, त्याला आधी वाटलं मला चुकीचं बोलतात का काय, तर तो त्याला नंतर चांगलं वाटलं की नाही। तर इथे सांगायचं जर झालं तर नंतरून
इथे अक्षय सरांनी खूपच म्हणजे त्यांच्या सोबतचे जे टास्क झाले ते खूप छान होते. त्यांच्या ज्या मूवीज आहेत त्या मूवीजवरती यांच्याकडून डायलॉग मारून घेतले, डान्स करून घेतला, सर्व काही झालं. त्यानंतर रितेश सर आल्यानंतर सर्वांसंग चांगले पण बोलले आणि इथे रितेश सरांची बोलणे खूप झाले, म्हणजे गेमबद्दल बोलले. त्यानंतर एक टास्क झाला अभिजित आणि अरबाज सोबत. तर दोघांचं जसं की जान्हवी आणि आर्याचा मागच्या आठवड्यात झाला होता आणि त्यांना 30,000 करन्सी भेटली होती. तर इथे मुद्दा हाच होता निक्की, कारण अभिजित दादा जो आहे तो काय करतो, निक्की सोबत बोलला की अरबाजला म्हणजे असं वाईट वाटतं की ही त्याच्याशी बोलतीये, म्हणजे जी निक्की अरबाजला झापते, डायरेक्ट झापते, तू असं का केलं, तू तसं का केलं, तर तिची तीच मैत्री अभिजित सोबतही आहे असं अरबाजला वाटतं. तर त्याचं म्हणणं आहे तू जशी मला झापते तशी त्याला का नाही झापत. तर हे सर्वांसमोर आलेलं आहे. तर अभिजितलाही खूप राग आला. त्यांनीही ते मडके जे फोडायचे असते त्यांनीही राग व्यक्त केला, अरबाजनेही राग व्यक्त केला. पण नंतर मग एक दोघांच्या म्हणजे दोस्तीही झाली अरबाज आणि अभिजितची. तर इथे सांगायचं जर झालं तर निक्की खूप टाळ्या वाजवत होती, पण रितेश सरांनी सांगितलं की हे कारण तूच आहे आणि अरबाजनी तुझं नाव घेऊन बोललंय, अभिजितचं नाव घेऊन बोललेलं नाहीये. तर असं झालं आणि यांना करन्सी भेटलेली आहे 50,000 रुपये. आणि इथे जे सेव्ह झालेले आहेत ते पण खुश आहे, पण पुढच्या आठवड्यात हेच नॉमिनेशन मध्ये येणार आहेत. हे 6 लोक, जसं की पंढरीनाथ कांबळे, घनश्याम, निखिल, योगिता, निकी आणि सूरज, हे सगळे नॉमिनेशन मध्ये राहणार आहेत. पुढच्या आठवड्यात काय माहिती, आता कॅप्टन्सी टास्कच होईल, कारण ह्या आठवड्यामध्ये अंकिता कॅप्टन आहे. तर ह्या गेस्ट समोरच जास्त काही बोलले, ह्या पाहुण्यांसोबत काहीच बोललेलं नाही जान्हवीला. तर त्यानंतर जान्हवीचं जे रडणं वगैरे होतं ते मला तर जुनियन वाटलं, म्हणजे खरंच रडत होती तिला हीच भीती वाटत होती की माझी मैत्री तुटू नये निकी सोबत. आणि निकी पण बोलली की मी यायलाच नको होतं ह्या शो मध्ये, असं तसं ती बोलत होती. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे निकीने खूप राडा घातलेला आहे, खूप म्हणजे खूप. जे की पॅडी आहेत त्यांच्यासोबत, ते मागच्याच आठवड्यात तिला म्हटले होते तुझे बॅग वगैरे उचल, तर लात लागतील हे लागतील. ती म्हटली माझी मर्जी, मला जेव्हा वाटेल तेव्हा हे करेल. तर हा जो ग्रुप आहे अंकिताचा तो सर्व तिच्यावर धावून गेलेला आहे, स्टँड घेतलेला आहे. तर असे स्टँड घेत राहिले तर पुढे दिसतील, चमकून येतील जे काही आहे. तर मला तरी वाटतं त्यांच्या ग्रुपमध्ये दिसतील तर ते आहेत अभिजित. योगिताने जर तिचा गेम सुधारवला तर योगिता ही चांगली स्ट्रॉंग होऊन उभरून येऊ शकते. तिने जर घरी जायचं जर नाद नाही केला तर, कारण कालच म्हणत होती मला घरी जायचंय. आणि त्याचबरोबर सांगायचं जर झालं तर यांच्या ग्रुपमधून अभिजित, योगिता, अंकिता, आर्या सुद्धा, पण आर्या बालिश बुद्धीसारखी वागतीये. तिने जर स्ट्रॉंग राहिली तर चांगलंच होईल. तर वर्षाताई पण जर व्यवस्थित निक्की आणि यांचे मुद्दे सोडले तर त्याही जर व्यवस्थित राहिल्या, चांगली स्ट्रॉंग पॉईंट घेऊन आल्या, पुन्हा धनंजय पवार जे आहेत ते सुद्धा म्हणजे चांगले स्ट्रॉंग वाटतात ते पण. तर हे आहेत सर्व म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये दिसायला भेटतंय हे सगळं. तर अशीच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लेटेस्ट जी अपडेट येत असते ती सुद्धा मी लगेच सांगत असते तुम्हाला. नॉमिनेशन बद्दलही सांगत असते, वोटिंग ट्रेंड बद्दलही सांगत असते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.